आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या हस्ते पंचायत समिती इमारत व निवासस्थानाचं भूमिपूजन संपन्न. विरोधकाला उत्तर हे विकास कामातूनच देणार, आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांचं प्रतिपादन. विधानसभेतील प्रत्येक व्यक्ती हे माझे कुटुंब, संतोष मुरकुटे यांचं नाव न घेता इशारा. स्वतंत्र भारतानंतर गंगाखेड शहरातील बांधण्यात आलेल्या पंचायत समिती प्रशासकीय इमारत ही पूर्णतः जीर्ण झाली होती. 64 वर्षाच्या कार्यकाळानंतर जे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शक्य झालं नाही ते विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी करून दाखवलं. पंचायत समिती कार्यालयाची प्रशस्त इमारत व कर्मचारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान या इमारतीचा भूमिपूजन सोहळा 13 जानेवारी रोजी पंचायत समिती मैदानावर आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती रविकांत बाळकाका चौधरी होते. कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर फलकाचं उद्घाटन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गटविकास अधिकारी जयराम मोडके यांनी केलं. हनुमंत मुंडे, लक्ष्मण मुंडे, संदीप माटेगावकर, संदीप आळनुरे, सुभाष यानल्लेवार, प्रल्हाद मुरकुटे, किशनराव भोसले, गणेशराव रोकडे यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या कार्यकाळातील विकास कामे किती झपाट्याने झाली त्यासाठी आमदार रत्नाकर गुटे यांना संघर्ष करावा लागला याची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. अध्यक्ष समारंभात रविकांत चौधरी म्हणाले, जो गावचा विकास करेल तोच पाटील. भूमिपुत्रांनी ची संकल्पना आता राहिलेली नाही. मागील काळात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले, पण त्यांनी काही हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून दिला नाही. आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी तो निधी खेचून आणला. गंगाखेड विधानसभेचा विकास केला. त्यासाठी जो विकास करील तोच पाटील व विकास कामाला अडथळा न करता आम्ही आपल्या पाठीशी उभे टाकू. अडथळा निर्माण करण्याचं काम आम्ही करणार नाहीत, असंही यावेळी चौधरी म्हणाले. पुढे बोलताना आमदार गुटे म्हणाले, जिल्हा परिषद बांधकाम विभाग परभणी जिल्हा अंतर्गत पंचायत समिती इमारत व कर्मचारी अधिकारी यांच्या राहण्यासाठी निवासस्थान या इमारतीचं अंदाजे 1880 लक्ष रुपयांचं बांधकामाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक विकास कामे झाली असून भविष्यात याहीपेक्षा मोठे काम होणार असून गंगाखेड शहराला दररोज पाणी पुरवठा, शिल्लक असलेले रस्ते कामे, सुरळीत वीज पुरवठा, बेरोजगारांसाठी उद्योग व्यवसायासाठी MIDC उभारणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. विरोधकाला जर टीका करीत बसलो तर मी माझा वेळ वाया घालत आहे असं मला वाटतं. विकास कामातूनच माझं उत्तर त्यांना मिळत असेल. काही दिवसांपूर्वी डोंगर भागात माझे नातेवाईक असल्याचं सांगून तुमच्या पाठीमागे कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला होता, पण नातेवाईकच आपापसात भांडण करत असून गंगाखेड, पालम, पूर्णा येथील सर्वच मायबाप माझे नातेवाईक आहेत असं नाव न घेता संतोष मुरकुटे यांना आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी इशारा दिला. गोरगरीब जनतेच्या मी खंबीरपणे पाठीशी असून ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी मी त्यांची मदत करणार असल्याचंही गुटे म्हणाले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते यांनी केलं, तर आभार प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव दादा रोकडे, कृषी उत्पन्न सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, माजी सभापती शिवाजीराव निरदोडे, मित्रमंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप आळनुरे, ज्येष्ठ नेते वसंतराव चोरघडे, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, प्रभारी हनुमंत मुंडे, माजी सभापती गणेशराव घोरपडे, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संभूदेव मुंडे, प्रशांत काबरा, मारुती साळवे, माजी सभापती बालासाहेब निरस, मगर पोले, माजी नगराध्यक्ष दीपक तापडिया, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, गोविंद यादव, ज्येष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, सुभाष नळदकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पवार, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अकबर सय्यद, नगरसेवक उबेद खान पठाण, शेख कलीम, दिगांबर घोगरे, नितीन बडेर, राजेश दादा, सुशांत चौधरी, मुंजाराम मुंडे, मोहनराव गळाकाटू, माणिकराव आळसे, गणेश माने, शशराव सलगर, नागनाथ कासले, इक्बाल चाऊस, राजाभाऊ बापू सातपुते, राहुल बनाटे, माऊली जाधव, प्रमोद धुळे, लक्ष्मण मुंडे, बालाजी लटपटे, सचिन जाधव, संदीप राठोड, RJ देशमुख व अन्सारी कन्स्ट्रक्शन, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकनायकसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड.